तर नमस्कार मित्रांनो, तुमच्यासमोर एक नवीन आंदोलन जे आपलं पहिलं झालं होतं बंग आंदोलन हे 1905 साली झालं आणि त्याचा शेवट हा 1911ला झाला. त्यानंतर दुसरं राष्ट्रीय लेवलचं दुसरं आंदोलन झालं. ते दुसरं आंदोलन म्हणजे होम रूल चळवळ. आता हे होम रूल चळवळ जे आहे त्या होम रूलचा अर्थ होतो की स्वराज्य. आता हे स्वराज्य म्हणजे काय, तर वसाहती अंतर्गत स्वराज्य असं देखील त्याला म्हणलं जातं. बघा, स्वराज्याचा अर्थ काय की वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य. आता तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं होतं लेक्चरमध्ये एकदा की स्वातंत्र्य आणि स्वराज्यामधले यामध्ये फरक काय. तर कोणत्याही देशाचं दोन धोरण असतात बघा. एक बहिर्गत धोरण किंवा जे आंतरराष्ट्रीय धोरण असं देखील म्हणलं जाईल त्याला, आणि दुसरं असतं अंतर्गत धोरण, म्हणजे जे देशाच्या आतमधली जी व्यवस्था असेल ती पाहणारी व्यवस्था. मग जे स्वातंत्र्य असतं ते स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण जे बहिर्गत स्वातंत्र्य असो किंवा बहिर्गत व्यवस्था पाहणं असो किंवा अंतर्गत व्यवस्था पाहणं असो, या दोन्ही वर जर स्वातंत्र्य असेल, दोन्ही व्यवस्था पाहण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य. आणि स्वराज्य म्हणजे फक्त जे अंतर्गत धोरण आहे ते त्याची व्यवस्था पाहणे म्हणजे स्वराज्य असतं बघा. म्हणजेच होम रूल म्हणजेच स्वराज्य, आणि स्वराज्य म्हणजे काय की वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य देण्यात यावे यासाठी सुरू झालेलं आंदोलन किंवा चळवळ ती म्हणजे होम रूल चळवळ आहे. आता ही होम रूल चळवळ ही सुरू कशासाठी झाली हे महत्वाचं आहे बघा. आणि त्याच्या अगोदरची घडामोड झाली, ती घडामोड म्हणजे लखनौ अधिवेशन. आता या लखनौ अधिवेशन काँग्रेसचं जे होतं त्याचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार नावाचे जे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जे लखनौ अधिवेशन घडलं, त्यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये एक लखनौ करार झाला होता बघा. मग ज्या काँग्रेसच्या मागण्या आहेत ती महत्वाची मागणी म्हणजे भारताला जे काही जबाबदार शासन पद्धती देण्यात यावी, ही मागणी ही काँग्रेसची मागणी ही मुस्लिम लीगने मान्य केली. आणि मुस्लिम लीगची जी मागण्या होत्या त्यातली महत्वाची मागणी म्हणजे 1909च्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते बघा. मग ते मान्य केले कोणी, काँग्रेसने. आणि जे काही छोटमोठ्या मागण्या आहेत त्या देखील काँग्रेसने त्यांच्या मान्य केल्या. आणि अशा दोन्ही गटांनी किंवा दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर लखनौ करार 1916ला घडला. म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र आले थोडक्यात. आणि जी जी मुस्लिम लीग आहे, मुस्लिम लीग आणि जी आपली इंग्रज जे आहेत यांच्यामध्ये थोडीशी तफावत किंवा दूर होताना आपल्याला दिसत आहेत. मग त्यानंतर एक महत्वाची चळवळ उभा राहिली ती म्हणजे होम रूल चळवळ. मग आता याची कारण काय होते ते महत्वाचे आहेत बघा. एक पहिलं कारण होतं म्हणजे जे बंग आंदोलन झालं होतं बघा, त्याचा प्रभाव होता सर्वांवर. दुसरं कारण म्हणजे जे काही पहिलं महायुद्ध जे चालू होतं, जे पहिलं महायुद्ध 1914ला सुरू झालं. 1914 ते 18 हा पहिला महायुद्धाचा काळ. आणि जे काही जे मुस्लिम लीग आणि इंग्रज यांच्यामधला जो काही वाढती दरी होती ती जास्त निर्माण झालेली होती. मग ह्या सगळ्या कारणामुळे एक होम रूल चळवळीचा उदय झाला असं देखील म्हणता येईल बघा. मग ही चळवळ जी आहे ती 2 टप्प्यात किंवा 2 दिशेला निर्माण किंवा सुरू कशी झाली ती अगोदर समजून घ्या. आता पश्चिम भारतामध्ये आणि उर्वरित भारतामध्ये. आता पश्चिम भारतामध्ये ही चळवळ केली होती बघा लोकमान्य टिळकांनी, ठीक आहे. आणि त्यानंतर उर्वरित भारतामध्ये ही चळवळ सुरू केली होती ॲनी बेझंट यांनी, ठीक आहे. आता ॲनी बेझंट ह्या होत्या आयर्लंडच्या. आता आयर्लंडचं एक खास बात अजून म्हणजे कोणती, जे स्वराज्य आहे म्हणजेच होम रूल आहे ते जगामध्ये सर्वात अगोदर कोणाला मिळालं होतं, तर आयर्लंडला मिळालं होतं, ठीक आहे. आणि मग आयर्लंडमध्ये ही होम रूल चळवळ एक निर्माण झाली होती किंवा सुरू झाली होती. आणि तिथूनच प्रेरणा घेऊन ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी भारतात ते सुरू केलं, ठीक आहे. त्यानंतर याची सुरुवात झाली जी पश्चिम भारत आणि लोकमान्य टिळकांनी जी सुरू केलेली होती ती 28 एप्रिल 1916ला सुरू झाली. आणि ही बेळगाव या ठिकाणाहून झाली. आता बेळगाव अजून एक गोष्टीसाठी फेमस आहे, ते म्हणजे कोणतेही लोकमान्य टिळकांनी जो त्यांचं जे काही ब्रीद वाक्य आहे कोणतं, जे काही स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे जे काही ब्रीद वाक्य आहे ते त्यांनी या बेळगाव मधूनच पहिल्यांदा दिलं होतं बघा, ठीक आहे. दुसरं आहे उर्वरित भारत. आता उर्वरित भारतामध्ये जे काही त्यांची सुरुवात आहे ती 25 सप्टेंबर 1916ला झाली, आड्यार या ठिकाणाहून झाली. त्यानंतर ॲनी बेझंटने ह्याचं कारण सांगितलं होतं बघा की 2 टप्प्यात आणि 2 मार्ग
किंवा 2 ठिकाणाहून चालू होण्यासाठी ही चळवळ का करण्यात आली, तर ॲनी बेझंटनी सांगितलं की पश्चिम भारतासाठी मी नकोय, म्हणजे कोण, ॲनी बेझंट नकोय, आणि उर्वरित भारतासाठी लोकमान्य टिळक नकोय. त्यासाठी आम्ही 2 टप्प्यात 2 दिशांनी आम्ही ही चालू करत आहोत. त्यानंतर या चळवळीचा उद्देश काय होता, तर स्वराज्य मिळवणे, म्हणजेच काय, वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य पाहिजे होतं, एक जबाबदार शासन पद्धती पाहिजे होती, म्हणून ही होम रूल चळवळ सुरू करण्यात आली होती बघा. त्यानंतर यांचा मार्ग होता चतुसूत्रीचा. आता चतुसूत्रीचा जो तुम्हाला सांगितलेला आहे, स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि जो काही स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, असे 4 सूत्र जे आहेत किंवा चतुसूत्री असं त्याला म्हणतो आपण, त्याचा आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, त्याचा शेवट कशा प्रकारे झाला, तर ह्या होम रूल चळवळीचा शेवट म्हणजे मॉन्टेग्यू घोषणा किंवा ऑगस्ट ऑफर ही 20 ऑगस्ट 1917 ऑगस्ट ऑफर आली किंवा मॉन्टेग्यूची घोषणा आली. त्यानुसार होम रूल चळवळ ही तिचा होम रूल चळवळीचा शेवट मानला जातो बघा. अशा पद्धतीने ही होम रूल चळवळ सुरुवात झाली होती. त्याचा शेवट कशा प्रकारे झाला हा आपण व्यवस्थितरित्या खूप शॉर्टच्या माध्यमातून आपण, म्हणजे खूप घाईघाईमध्ये आपण हा पाहत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवर्जून तुम्ही जर या चॅनलला जर असंच प्रेम दिलं किंवा असा सपोर्ट दिला तर आपण नवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी लवकरच अजून घेऊन येतो. थँक्यू.